नमस्कार मंडळी. हास्य हे रणरणत्या उन्हात सावली देणाऱ्या झाडासारखं असतं. त्याच्यामुळे आजूबाजूच्या दुःखाच्या झळांपासून संरक्षण मिळतं, काही काळ विसावा मिळतो आणि पुन्हा एकदा ऊन सहन करण्याची ताकद मिळते. चला तर मंडळी, अशाच हास्याच्या सावलीत जाऊन मन शांत करण्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन गळीपार. मंडळी, हास्याची सावली देणारे डेरेदार वृक्ष ज्यांच्यामुळे बहरणार आहेत असे सगळे हास्यरथी महारथी इथे जमलेले, त्यांचं स्वागत आहे. हास्यरथींकडून निर्माण झालेल्या विनोद वृक्षांना कौतुकाचं खतपाणी घालण्यासाठी उत्सुक आहेत दर्दी हास्यरसिक, त्यांचं देखील स्वागत. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सईद आंबेडकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, हास्य जत्रेतलं हे नवीन त्रिकूट दर आठवड्याला इथे धमाल करत आहे. आज पण ते एक धमाल प्रसंग तुमच्या समोर सादर करणार आहेत. तुमच्या समोर येत आहेत दर्जेदार विनोदाचं वजनदार माप, पृथ्वीक प्रताप, विनोदाचा नवा आकार, राऊतांचा ओंकार आणि कधी गोड कधी तिखट चेतना भट. हॅलो प्रसाद सर, हॅलो सई मॅम. हा, आज मी खूप खुश आहे, खूप खुश आहे. 3.5 वर्षाच्या पेशन्स नंतर काल मला माझी मैत्रीण हो बोललेली आहे. म्हणजे मला माहित नाही अजून ती हो बोलली आहे की नाही बोलली आहे, कारण ती थोडी मुडी आहे, थोडी विम्झिकल आहे, थोडी जरा बावळट आहे आणि कशी असली तरी आता माझं तिच्यावर प्रेम आहे. काय आता अजून सिंगल राहणं माझ्या वयाला पण परवडणार नाही. आणि शरीराला सुद्धा परवडणार नाही. तर म्हणून माझं प्रेम आहे आता तिच्यावर. तर काय आणि मुळात आज तिचा बर्थडे आहे, तर मी तिच्या घरी केक घेऊन जाणार आहे सेलिब्रेट करायला. जरा केक कापेन, फोटो काढेन, जरा बरं वाटेल म्हणून. विश मी लक, प्लीज विश मी लक. थँक्यू सर, थँक्यू मॅम, थँक्यू. चेतना, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. कोण आहेस तू? तू दारात कोणी आल्यावर पप्प्या देतेस आधी? अगं मी ओंकार राऊत. शैलेंद्र राऊतांचं कोण आहेस तू? मी त्यांचा कोणी नाही. नाही मग चलो आगे जाओ. नाही अगे आगे जाओ काय? मी ओंकार राऊत. कोण काय कोण? अगं मी नाही का काल तुझ्या वॉलवर मी तुला प्रपोज केला, तू मला DM मध्ये हो म्हणालीस ना? अच्छा, तो वाला काय? मी बॉयफ्रेंड नाही का तुझा? तो वाला. हॅपी बर्थडे. हे घे, मी तुझ्यासाठी केक आणलाय. चल लवकर कापू, फोटो काढू आणि फिनिश करू सगळं. चल चल. वेळाच का तू? हे धर, बाबा आहेत आतमध्ये घरात. बाबा आहेत काय? बाबा आहेत. चल ना फोटो काढू ना, नंतर घे. बाबाचे ढाबाच दे. अरे माझे बाबा खूप डेंजर आहे, तुला माहिती आहे का? अगं पण ओंकार मोठमोठ्याने कशाला? बाबा आले, बाबा आले, बाबा आले. कोण चेतना? कोण ओंकार? कोणाबद्दल बोलतेस तू? कोण आहे ओंकार? चेतना कोण? ओंकार कोण? ओंकार मला नाही माहिती. आता म्हणालीस तू ओंकार. ए विचारतोय मी तुला काहीतरी. कोण ओंकार? चेतना. हे मी ढेकर दिला. ओंकार. चल चल. हा, हे मला पटलंय. हा कोण आहे? चेतना. हा कोण आहे? चेतना. तू ओंकार आहेस? कोण आहेस तू? कोण आहे चेतना? हा पप्पा, हा कचरेवाला आहे. कचरेवाला आहे? द्या कचरा. कचरेवाला कधी कचरा देतो का? तो घेतो ना चेतना. हे
ए तू कचरेवाला आहेस कचरेवाला आहेस तू हे नो सर मी डिलिव्हरी बॉय आहे सर मी MHJ केक शॉप मधनं डिलिव्हरी द्यायला आलोय पण आम्ही काही ऑर्डर केलेलं नाही चाल निघ आय नो आमच्या डेटाबेस मध्ये रेकॉर्डेड आहे ना की चेतना मॅमचा आज बर्थडे म्हणून आम्ही तो सेलिब्रेट करायला आलोय हो की नाही चल या आपण आता मस्त एक मिनिट आम्ही केक ऑर्डर केलेला नाहीये त्यामुळे या केकचा एक छदामही मी तुला देणार नाही नो प्रॉब्लेम सर केकचा पैसा म्हणजे केकचे पैसे भरलेले आहेत ऑलरेडी कोणी भरले ओंकार ओंकारेश्वरीने भरलेले आहेत पैसे कोण ओंकारेश्वरी चेतना कोण ओंकारेश्वर आहे त्यांची मैत्रीण आहे सर तुझी अशी कोणी मैत्रीण आहे छे माझी अशी कोणीच मैत्रीण नाहीये तिची अशी कुणीही मैत्रीण नाहीये आहे सर मामाला मेसेज आलाय ना चेतना मॅम तुम्ही असं कसं विसरता ती ओंकारेश्वरी नाही का मैत्रीण काल तिने तुम्हाला मेसेज केला मग तुम्ही DM केलात हो म्हणून ती मैत्रीण ओंकारेश्वरी राऊत कोण ओंकारेश्वरी राऊत ही कोण मैत्रीण आहे तुझी राईट ओंकारेश्वरी राईट एक मिनिट ही अशीची मैत्रीण आहे आहे बघितलं त्यांना पटलेलं आहे आणि एक मुळात एक डिमांड अशी आहे त्यांची की केक कापताना त्यांना सेल्फी हवाय तुमच्या म्हणजे सेल्फी हवाय व्हिडिओ रेकॉर्डिंग हवाय तर आपण ते करूया या सर या आपण केक कापूया एक मिनिट मुळात डिलिव्हरी बॉय ही कामं कधीपासून करायला लागले सेल्फी काढणं व्हिडिओ पाठवणं कधीपासून करायला लागले ते सर आमच्या MHJ केक शॉपची खासियत आहे ना आमच्या केक शॉपची ती खासियतच आहे हो पप्पा यांचे केक शॉप आहे ना ते काय यांचं केक शॉप काय असंच आहे ते कसं आहे पुढे बोल नको काय खासियत आहे ते सांग मला काय खासियत आहे हेच खासियत हीच आहे की आम्ही सगळ्या आमच्या कस्टमरच्या डिमांड्स आम्ही अशा पूर्ण करत असतो म्हणजे काल रात्री जे चॅट केलं त्या डिमांड सगळ्या पूर्ण करतो एक मिनिट कसले चॅट केलेले आहेत तू चेतना कसले चॅट केलेले आहेत तू कसले चॅट केलेत तू हेच की मी केक कापताना ओंकारेश्वरीला व्हिडिओ पाठवायचा आहे काही गरज नाही त्याची तू माझी मुलगी आहेस आज तुझा वाढदिवस आहे तू केक काप मी व्हिडिओ बनवेन तुझ्या मैत्रिणीला मी व्हिडिओ पाठवेन तू एक सर मला थांबू द्या तू एक सर पाणी मिळेल का थोडं आम्ही पाणी पित नाही आमच्याकडे पाणी येत नाही चल निघ पप्पा मी भरून ठेवलंय निघ चल सर जरा ते चक्कर येते सर बाहेर जिन्यात जाऊन पड चल निघ सर थोडी साखर मिळाली तरी बरं होईल तुम्ही आज जाऊन साखर आणा आम्ही घरात साखर ठेवत नाही आम्हा दोघांनाही डायबिटीज आहे आणि मुळात जी गोष्ट ऑलरेडी आमच्या रक्तात आहे ती आम्ही डब्यात का ठेवायची डब्याला मुंग्या लागतात आम्हाला मुंग्या लागत नाही आमच्याकडे साखर नाही तू निघतात सर बीपी वाढतंय सर मला बीपीचा त्रास आहे सर अरे 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 घरी जाऊन औषधं का निघ सर थोडासा केक जरी मिळाला ना तरी सर मी ओके होईन सर प्लीज सर मी तुला केक देऊ शकत नाही अहो सर का सर कारण टेक्निकलला हेच ठरलंय टेक्निकलला सर केक द्यायचं असं ठरलंय पण त्यासाठी तू माझ्या पायावर लोटांगण घालायचं हे पण ठरलंय अरे द्या ना केक सर केक द्या ना सर केक द्या दे टाक एक तुकडा त्याच्या तोंडात टाक थँक्यू सर थँक्यू तुमच्यासारखी लोक आहेत ना सर म्हणून आज कोविड पेशंट कमी होत आहेत थँक्यू सर पण तुझ्यासारख्यांमुळे कोविड पेशंट वाढतील सोशल डिस्टन्सिंग ठेव चल तिकडे हो चल लवकर का पाणी थांब जरा ती बघते एक मिनिट ओठ निघ जो माणूस सेल्फी काढतो त्याचं ब्लड प्रेशर नेहमी नॉर्मल असतात निघ चल निघ खोटं बोलतोस निघ साहेब मला यांच्याकडे बघून माझ्या फियांसेची आठवण आली साहेब तुझं लग्न ठरलंय ऐकून तर घ्या ना ऐकून घ्या माझ्या फियांसेचा वाढदिवस पण आजच होता साहेब पण मी त्यांना कधीच केक नाही भरवू शकत तिला पण डायबिटीस आहे एक मी मुद्दामून आज डिलिव्हरीचा जॉब घेतला मला माहिती होतं यांचा वाढदिवस आहे मी यांना केक भरवीन मला वाटेल मी माझ्या फियांसेलाच केक
रडू नकोस मला पण दुःख झालं. अरे 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 थँक्यू सर. एक काम कर, रेल्वे स्टेशनला जा, फाटकावर उडी मार, जीव दे मर, ती ज्या जगात आहे त्या जगात जाऊन केक भरव. निघ जा. निघ अहो सर, निघ. अहो थांबा. अब्बास पाप पाप करते मूर्खा. काय पप्पा कशाला हकललं त्याला? बिचारा किती दुःखी होता पप्पा. तुम्ही असं का केलं पप्पा? तो दुःखी नव्हता, तो लफंगा होता. आणि अशी माणसं मी व्यवस्थित ओळखतो. संधी साधू होता तो, संधी साधू. तरी पण तुम्ही त्याला हकलायला नको होतात पप्पा. जास्त बोललीस तर तुला पण हकलीन. आणि तो वेळेत नाही आला तर गोस्वामी सर आपल्या दोघांना हकलतील. माझा बर्थडे आहे ना पप्पा. मग तुझा एक मिनिट इकडे बस, इकडे बस. दारावर माझ्या नावाची पाटी आहे, दार मी उघडेन. सूर्य घ्या सूर्य, सूर्य घ्या सूर्य, सूर्य घ्या सूर्य, सूर्य घ्या धारदार सूर्य घ्या ना, सूर्य घ्या धारदार धारदार सूर्य घ्या सूर्य. काय विकतोयस तू? सूर्य विकतोय धारदार सर, सूर्य विकतोय ना. थोडीशी दार जिभेला कर, डिक्शन कळत नाहीये. सूर्य घ्या ना सर, तुम्ही आमच्याकडली सूर्य तर घ्या. मी तुझ्याकडून चुरी का घ्यायची? कारण मी विकतोय ना सर. एकच सुरी विकतोय? हा सर. अभिनय पण एक सुरी, विकतोय पण एकच सुरी. सर काय आहे सर, त्याचं काय आहे ना सर, मी या सूर्या विकलेल्या आहेत ऑलरेडी. एकच सूर्य आपल्याकडे हातात आहे, तर या रबजब भानपण करून घ्या विकत आणि मला मोकळा करा ना. मला तुझ्याकडून सुरी नकोय, निघ. नाही आमच्याकडे सर, खूप सूर्य आहेत, नकोय. हा चल. गरीबाच्या ब्लेसिंग्स मिळतील सर आपल्याला सर. केक केक आहे घरात, केक आहे. केक कापायला तर ही सुरी म्हणजे जगातले सगळे केक म्हणतात मला या सुरीने कापायचं. असं म्हणतात सर तुम्ही फक्त. मॅडम ते केक कापा तुम्ही, सरांना एकदम बिलीव्हच करून द्या की काय काहीही गरज नाहीये. पप्पा काही गरज नाहीये. केक कापायचा असेल तर मी बोटाने सुद्धा कापेन. सुरी घेऊन जा, चल निघ. पण पप्पा केक कापायला तर सुरीच लागते ना पप्पा. हा, सुरीने केकचे पीस व्यवस्थित होतात आणि बोट सुद्धा चिकट होत नाही. तो सुरी तर घ्या मग पचकन मध्ये. मला गरज नाहीये ती, पण तुझ्याकडची सुरी तर मला नकोच आहे. चल निघ. चल निघ. अहो सर चल निघ. काय सर, सर यांच्याकडे बघून आपल्याला आपल्या गर्लची आठवण आली साहेब. माझी एवढूची गर्ल आहे सर, सेम. पप्पा सर काय आहे इथे, तिचा पण बर्थडे आजच आहे, हॅपी बर्थडे. तर मी नेहमी ती मला लहानशी बोलते पॉप घरी थांबा, पॉप घरी थांबा, पॉप घरी थांबा. केक कापायला माझ्या बरोबर, तर पण मी अशा सूर्या ऐकत असतो ना बाहेर सर, मला घरी थांबता येत नाही. म्हणून म्हटलं आज जरा वेळच नाही मिळत सर मला. आज तुला वेळ मिळालाय की नाही? जा घरी जाऊन मुलीसोबत केक काप. निघ चल. नाही 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 सर, सर मी खूप लांब राहतो सर. मी जाईपर्यंत तिचा हॅपी बर्थडे एकदम बॅड बर्थडे होऊन जाईल सर. प्लीज सर, मी हिला केक भरवतो आणि सर मी जातो. मला असं वाटेल. आताच्याच घरी जा, हवं तर पुढच्या वर्षी तुझ्या मुलीला केक भरव, पण निघ. सर 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 थोडं पाणी मिळेल काय? पाणी, केक, साखर सगळं संपलंय घरातलं. निघ. सर थांबा ना. माझं काय चुकतंय तेच कळत नाहीये मला. पप्पा काय पप्पा? पप्पा कशाला हकललं त्याला? रडत होते ना ते काका बिचारे, किती क्यूट होते. तुम्ही निर्दयी आहात पप्पा. मी निर्दयी नाही, तू मूर्ख आहेस. एक तर तो ऍक्टर, एक सुरी, त्यात त्याचे मॅनरिझम्स तेच. त्याला वाटतंय बदल होतोय, पण त्याच्या लक्षात येत आहे का फक्त पॉप हा शब्द त्याने बदलला मगाशी. पप्पा बस, काही गरज नाही, शांत बस. आणि आता पुन्हा एकदा सांगतो, तो येईपर्यंत आपल्याला 4-5 वेगळी वाक्य घ्यावी लागणार आहेत. माझं घर आहे, माझं दार आहे, त्याच्यावर माझ्या नावाची पाटी आहे, मी उघडेन, तू इथे ये. मारो नाम जिग्नेश गुजराती तयू, आई एम इनकम टैक्स ऑफिसर. मारो तुम्हारो घरना रेड करू छू. हाँ तुला गुजराती येत नाही, तू निघ. चल चल निघ. चल निघ. ओके कापू द्या ना काका, कापू द्या. मित्र आहे हो मीचा.
मी मित्र मैत्रीण काय केक कापू शकत नाहीत का एकत्र? काय 21व्या शतकात आहोत आपण, कुठे तुम्ही मुलींवर अशा रिस्ट्रिक्शन लावताय? मी मुलींवर रेस्ट्रिक्शन्स नाही लावत आहे, मी तुझ्यावर रेस्ट्रिक्शन लावतोय. लफंग्या पप्पा काय? कापू दे ना आम्हाला केक. या गौरवने किती मेहनत घेतलीये. मी ओंकार आहे, ओंकार, ओंकार राऊत. अजूनही तुला केक कापायचा आहे? प्लीज कापू द्या ना. केक Please. कापायचा आहे? हा. पप्पा एकदम शांत. पप- केक घे, बाहेर जिन्यात जाऊन बस आणि काप. चल. पप्पा, काका. पप्पा कशाला हाकलला तू त्याला? माझा बर्थडे केक पण नाहीये पप्पा. आता माझा बर्थडे आहे ना. काय तुझा बर्थडे? मूर्खा कुठचा. अरे कोण आहे तो एक फडतूस ज्याला व्हेरिएशन आणि बेरिंग घेता येत नाही, तो तुझा केक कापणार? पप्पा काय पप्पा? पण माझा बर्थडे आहे त्याचं काय? तुझा बर्थडे आहे तर मग हॅपी बर्थडे टू यू. चल. वा वा वा, एकदम कडक रोखोक परफॉर्मन्स. मस्त, तुमचं तिघांचंही बेरिंग अफलातून होतं. कडक परफॉर्मन्स. सई, काय म्हणशील? वाजवलंच, किट वाजवलं. खूप सुंदर परफॉर्म केलं. काय बेरिंग होतं रे पृथ्वीक. आउटस्टँडिंग. चेतना मस्त. जसं तुझं वर्णन केलं होतं तशीच अगदी तू वावरलीस, वागलीस, बोललीस. फार मजा आली, फार मजा आली. वेड लावलंस चेतना. फार मस्त, फारच मस्त. ओंकार, वा 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 वा. पूर्ण बेरिंग घेणं एक वेळ सोपं असतं, पण पूर्ण बेरिंग घेऊन पण त्यातनं तोच माणूस दिसला पाहिजे. हे जे मधलं आहे ना ते खूप अवघड आहे. ओंकार राऊतांचे ओंकार, तुम्ही आज कमाल केली. खूप हसलो. तुम्ही तिघे जेव्हा तुमच्या खांद्यावरती स्किट वाजवताना तेव्हा आमच्यासारखे समाधानी आम्हीच असतो. वा, वा. आणि आय एम शुअर इथे बसलेले पण त्यांनाही तेवढाच आनंद होतो हे त्यांच्या डोळ्यात आम्हाला दिसतं. त्यामुळे गॉड ब्लेस यू. थँक्यू. वा 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 वा, वेल सेड सई. वा. प्रसादा, ये बाद. वा वा, बहारदार, अफलातून, फार मजा आली. पृथ्वी खूप दिवस दिसतोय, प्रताप तुझा आज दिसला. विथ ड्यू रिस्पेक्ट, म्हणजे फार मजा आली. इतकं स्टबन कॅरेक्टर प्ले करायचं आणि त्यातूनही ह्युमर बाहेर काढायचा, ही खूप रिस्क असते. कधी कधी त्याचं इरिटेशन पण येण्याची शक्यता असते, पण तसं कणभरही झालं नाही. थ्रू आउट ते कॅरेक्टर खूप आवडत राहिलं, खूप गोड वाटत राहिलं. फार मजा आली. चेतना, खरंच बावळट दिसतीयस तू. फार मस्त निभावलंस कॅरेक्टर. ओमकार, हॅपी बर्थडे. खूप दिवस मी तुझं काम बघतोय आणि मी वाट बघत होतो की तू कधीतरी व्हेरिएशन कधी देशील, आणि आज तू एकाच ह्याच्यात 3 व्हेरिएशन. त्याला असं वाटलं असेल की तुला जमलं नाही, पण मी सांगतो तुला जमलं. वा 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 वा. फार मस्त होती तिन्ही कॅरेक्टर्स, आणि या तिन्ही कॅरेक्टर्सच्या रूपाने या मंचावरचा तुझा नवा जन्म म्हणून तुला हॅपी बर्थडे म्हणतो. बहुत खूप. फार मजा आली, फार मजा आली. कन्व्हिक्शन इतकं सुपर होतं तुझं तिन्ही कॅरेक्टरमध्ये की ज्याचं नाव ते बहारदार. खूप मजा आली. व्हेरी वेल डन. वा वा. थँक्यू. मंडळी, अग्ग अग्ग आई बरोबरच आता बाबू अशी हाक सर्वत्र प्रसिद्ध होऊ लागली आहे. आता तोच बाबू, त्याची आई आणि त्याची बायको तुम्हाला भेटायला येत आहेत. अर्थात तुमच्या समोर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, आणि विनोदाची सम्राज्ञी विशाखा सुभेदार. थकला असशील ना बाळा. हां, आता आराम कर. हां, शांत बस, एकदम शांत. अजिबात काहीच त्रास देणार नाही मी तुला आता. एकदम शांत. आई ग, रिलॅक्स.
दीर्घ श्वास घे. बाबू ए बाबू आग लागली त्या शांततेला, आग लागली. काय बोलली तू? काय बोलली? नाही. आली मोठी शानी, आली कायदाशीर, वाटर मिऱ्या माझ्या कपाळावर, असं बोलली ना तू आता? एवढं बोलली ना? एवढं बोलले मी. एवढं बोलली? फक्त म्हणलं की थकले ना बाळ, त्याला मी झोपवत होते एवढंच. काही बोलले नाही. म्हणलं कंटाळा आलाय बाळाला असं. हा, बोल. तुमच्याबद्दल कशाला मी काय बोलू आई? हे इथंच टाकलंय सगळं. आई गं. हजार तुला सांगते ना, नीट उठायचा. अहो, मी काय- हे असं उठतात. हे असं नाही उठायचं, हळू उठायचं, हळू. हो मी हे बघ दाखव तुला, हे बघ मी कम्फर्टेबल आहे. मला सतत नको असं बसायचं. काल पडलीस तू का आई आई ए करतेस? बाबू, मी हिला दाखवत होते रे, कसं उठायचं, कसं बसायचं. धसमुसळ्यासारखं करते. काय धसमुसळेपणा केला मी आई? मी माझी कम्फर्टेबल आहे व्यवस्थित. ए बाबू, उगाच प्रत्येक ए बाबू बाबू, हा बोल ना. डॉक्टरकडे जाऊन आला? हो, हो. ए सोनीवालीचा रिपोर्ट आला? आला आला? कुठला रिपोर्ट? सोनीवालीचा रिपोर्ट आला? आई सोनीवालीचा नाही, सोनोग्राफीचा रिपोर्ट म्हणतात त्याला. आला आला आला. कशी आहेस ना आई? किती गोड आहे ना आई. हो खूप गोड आहे. आंबट आहे का गोड आहे तोंड कळतं नाही बघ. नाही ठीक आहे ठीक ते जाऊ दे, आहे. reports चं काय? ओके आहेत, डॉक्टर काय रिपोर्ट म्हणाले? ओके आहेत. फक्त डॉक्टर बोलले म्हणजे बाकी सगळं नॉर्मल आहे, पण म्हणजे असं का? थोडीशी बाळाची पोझिशन हल्ली आहे असं. नाही, हजारदा हिला सांगत असते मी, थोडं शांत राहायचा, शांत. पण हिचं आपलं चालू 4-6 4-6 4-6. हे बघ 4-6 नाही, त्याला एरोबिक्स म्हणतात. एरोबिक्स. मला डॉक्टरांनी सांगितलं आई व्यायाम करायला, म्हणून मी व्यायाम करते ना. दसमुसळेपणा करायचा नसतो ना मे. अगं पोटात ना बाळ हिंदकळतं. हिंदळायचं नसतं बाळाला, मंदाड होतं ते. हिच्या आईने ही पोटात असताना हिला हिंदळलंच हे असतं. कशाला वाक्य पाहिजे ना तुला? हे वाक्य कशाला पाहिजे? नाही बोलू दे. म्हणजे नाही कळलं ना मला आता. म्हणजे त्यांना असं म्हणायचं मी मंदाड आहे. नाही, मी बोलले बाबू, मंदाड आहे. मी बोलले, अर्थ तोच निघतो. मी बोलले तसं अर्थ बाबू, तोच मी निघतो. बोलले, अर्थ तोच निघतोय. बाई, मी बोलले पण नाही. हे बघ, हे बघ कशा ह्यांचं जाऊ दे, मला काही लक्ष नाही द्यायचं. मला ना डॉक्टरांनी कशा व्यायाम करायला सांगितलंय. ते म्हणाले नॉर्मल डिलिव्हरीसाठी हे सगळे प्रयत्न कर, म्हणजे आई तुला बरं तिला वाटेल. मिळतो ना आनंद, करू दे ना म्हणून व्यायाम. व्यायाम करते मी. बस एवढं हा, काय. व्यायाम. कसला व्यायाम? डोंबल्याचा. हा? घरातली कामं करायला सांगितली तर नसतो, आई हे बघ, आता तो विषय नको. लगेच पोट धरते. आई तो विषय संपलाय. 4 पोळ्या लाटायला सांगितलं तर लगेच कंबर भरते हिची. ऐक ना. कसं बोलताय आई तुम्ही? अरे पशा, मला फक्त उभं राहताना कमरेत एकदा कळ आली म्हणून म्हटलं आई मला पोळ्या लाटायला त्रास होतो. तर इतकं ऐकून दाखवाल तुम्ही आता हे? आम्ही काय कामं केली नाही केली का कामं? नाही. अरे तुझ्या वेळेस गरोदर होते ना, तेव्हा नळावर जायचे भांडी घासायला, कपडे धुवायला. तू बाबू, नको हसव. तू पोटात असताना अंगण शेणानं सारवायचे मी. ही सारवते का बघ? बाबू, आता शहरामध्ये अंगण कुठून आणू शेण सारवायला? कशी बोलते? मग आता कसं बोलतात? हे नको चिडू. टोकत असतात रे प्रत्येक बघ वेळी. कशी बोलते बाबू. ऐक, काय आलं बघ कशी बोलते. आई रिपोर्ट्स मध्ये ना तिचं थोडं आयन कमी आहे, त्यामुळे पायात गोळे वगैरे येतात. आयनच्या गोळ्या चालू केल्यात, ओके वाटेल तिला आता. आई आता आयनच्या गोळ्या खा. आमच्या वेळेस बाई बरं होतं, एवढी माती खाल्ली की झालं. मातीच खाल्ली आहे मी ऍक्च्युली. नाही काय नाही. आणि नमा आई जे काही सांगते तुझ्या चांगल्यासाठी सांगते नाही नाही, ना. आम्हाला काय पोरा झाली नाही. बरोबर. आम्हाला काय पोरं झाली नाहीत का? सांग तुम्हाला. ऐक ना. आम्हाला नाही व्यायामाची गरज पडली अशी. थंडीभर कामं करायचो आम्ही. हिला मोठी व्यायामाची नाही, गरज बरोबर आहे, तू बरोबर बोलतेस. तू पोटात असताना 9 महिने 12 दिवस राहिला हा पोटात, 4 दिवस जास्त. कळलं? किती वेळा बोलशील ते 4 दिवस जास्त 4 दिवस जास्त. सगळ्या जगाला सांगून टाकलंस. तर ऑफिस मध्ये लेट गेलो, बॉस बोलतो काय रे आईच्या पोटात पण 4 दिवस जास्त लेट आलास, इथे पण लेट. काय? बॉसला पण सांगितलंस. बॉस म्हणाले अरे ते त्या दिवशी ऑफिसवर गेले होते तुझ्या इन्क्रिमेशन साठी, त्यावेळेस ते सांगितलं. ठीक आहे. त्याशी गावी जात होतो एसटीनं खाली उतरलो पाण्याची बॉटल घ्यायला, 2 मिनिटं लेट झाला. कंडक्टर बोलतो काय हो लेट यायला का आईचं पोट नाहीये? हे काय कंडक्टरला पण मिनवाईल सांगून टाकलंस. अरे घे तुझं 4 दिवसांचं भाडं संपवून टाकला विषय. कसं बोलतो बाबू? बाबू कसं बोलतो रे बाबू? आई इरिटेट होतंय, नको ते ऐक ना. नाही, होत नाही. कुठे काय बोलायचं, कसं मी बोलायचं? काय वाईट सांगितलं का बाबू? बघ. मी कधीच ऐकत नाही माझं बाबू. शांतपणे बोल, शांतपणे बोला. हिला हिला मी सांगितलं फ्रीज मधलं पाणी पिऊ नको, तरी ही पिते. विचार तिला, पिते. इकडे अरे कशाला आता? मला माझी ताण नाही भागत पशा, ठीक. म्हणून मी करते ना ते. बाबू त्या दिवशी चौटांग बाबाचा अंगारा आणला, तिला म्हटलं पोटाला लावते म्हणजे आराम वाटेल, तर लावून घेतला नाही बोली. बरं झालं,
बरं झालं तुम्ही हा विषय काढलात. कुठला तो चौटांग फौटांग बाबा डोक्यात जातो माझ्या. रात्री मी चांगली झोपले होते, ह्या आल्या आणि माझ्या पोटाला ती राख लावून गेल्या. बरं दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी घाबरले की हे काय माझ्या पोटाला कसली माती लागली आहे. तर ह्यांचा तो चौटांग फौटांग बाबा कुठला तो आहे हा, त्याची राख लावून गेल्या होत्या. असं बोलू नको. बोलणार मी. चौटांग बाबा शाप देईल. चौटांग बाबाच्या नानाची टांग. चौटांग बाबाच्या नानाची टांग. नानाची टांग. चौटांग फौटांग. चौटांग बाबा शाप देईल तुला. शाप. तुझ्या टांगा पलटी घोडे फरार. कसं बोलतात सतत बोलत असतात, नुसत्या बोलत असतात, नुसती बडबड. बाबू चाय आणू, नगभर चाय आणू. आणू नको. जानू कब्बर कॉफी आणू. नको नको नको. बाबू गोडाचा शिरा खातो थोडा. गोडाचा शिरा. पास्ता आणू. आणू पपई आणू. पपई आणू थोडी. ब्रेड बटर आणू. थोडासा घे ना. थोडा जाम ब्रेड. नकोय, काही नकोय मला. शांत बसा फक्त. हा शांत बसा. आई तिला ज्यात आनंद वाटतो ते तिला करू दे ना. हा आणि मग तुला पण कळत नाही, आई तुझ्या चांगल्यासाठी सांगते ना. मी कुठे नाही म्हणते, पद्धत त्यांना बदलायला सांग त्यांच्या बोलण्याची. ती का सांगते थंड पाणी पिऊ नको, तुला खोकला लागतो म्हणून ती बोलली ना थंड पाणी पिऊ नको. बाबू मीच माती खातो काहीतरी काढतो. बाबू. आई ऐक ना. खोकला त्याच्यामुळे नाही झाला. मग विचित्र डोहाळे लागले तिला बाबू. कसले डोळा. बाबू अरे तिला ना विचित्र डोहाळे लागले, तुला सांगते. कसले लागले सांगून टाका ना. काय एवढे बाबू 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 करताय सांगा. डोळे मी सांगते. सांग तूच. मी सांगते. आम्ही सांगते. काय सांगायचं तर एवढं भाभी भाभी कशाला हेच सांगितलं. जास्तीचं करतात ना. आई मला सांगत पण नाही. ऐक मी सांगते. ऐक ऐक. एवढं काही मोठं काही नाहीये. काही नाही, मला बिड्या उडाव्याशा वाटतात. काय हळूच काय करावं वाटतं. बिड्या उडाव्याशा तुला कळतंय का म्हणून तो खोकला लागलाय तुला. म्हणजे बिड्या ओढतेस म्हणून खोकला लागतो. इथे दणके बस. एक मिनिट, मी बिड्या ओढते असं म्हणाले का? मला बिड्या ओढाव्याशा वाटतात असं म्हणते ना रे. तू ऐक ना मी काय बोलते ते. बिड्या ओढाव्याशा वाटतात एवढंच. हे बाबूचे डोळे नाही आहेत माझ्या. हे माझ्या बाबूचे डोळे रे, हिच्या माहेरच्यांचे डोळे. कशाला वाक्य काढलं माझ्या माहेरच्यांचं नाव. हे प्रत्येक भांडणात ना माझ्या माहेरच्यांकडे जातात रे. ऐक ना, तसं नाहीये. बे, माझ्या माहेरच्यांकडे काय गिरणीच्या चिमण्या आहेत फुंकायला, धूर सोडायला, उगाच काही बडबडता. मला बोलायला लावू नका आई तुम्ही. आमच्या खानदारात नाही. हा सुपारीच्या खानक्याचं व्यसन नाहीये कोणाला. हा. काय रे बाबू. पान, बिडी, तंबाखू, सिगरेट आहे कोणाचं व्यसन आहे कोणाला. आहे की नाही बाबू. हो ना आई. मग सांगू हो ना. मी तटस्थ आहे. मला काय मी चालू. पळ नको काढू सतत तू. पळ नको काढू. ऐका ना डोहाळे सिगरेटचे बिडीचे लागतात. काय जन्माला येणार आहे काय आई माहिती. हे तू उगाच मोठं झाल्यावर काहीतरी काय होणार आहे बाळ. काय कसं बोलताय आई. मी बघेन. मी माझ्या संस्कारात वाढवणारे माझ्या बाळाला. बघेन माझं बाळ कसं. तुम्ही नका टेन्शन घेऊ. काय हा, करणार तुझे आहे, काय नाही. संस्कार ते संस्कार हा. आणि आमचे संस्कार काय भिकार. कसं बोललाय असं कोण बोललंय. कसं बोलणार अरे बाबूचा छोटा बाबू माझं ऐकायचं. हा हे बघ बाबू, आजीचं नाही माझं ऐकायचं, कारण मी वाढवणार तुला खबरदार, नाही तर मग फटके हे खाशील. बघ बाबू मी तुझी आजी आहे. हा माझ्या ऐकायचं. आजीचं नाही, आधी आईचं ऐकायचं. आधी काय बोलते ना आई ते ऐकायचं. आजीचं नको लक्ष ए देऊ. बाबू माझ्या ऐकायचं. बाबू, हा ए बाबू 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 आईला विचार. आईला तुला खिमटी येते का बनवता. बरी आहे, मला खिमटी येत नाही ते. खिमटी खाऊन काय होतंय ते बघ. ए बाबू हे बघ ही आजी आहे ना, मी देईन तुला खिमटी बनून बाबू. आई हे माझं पोट आहे. याच्यात बाबू पण नाहीये बेबी पण नाहीये, फक्त बेंबी आहे. बेंबीशी बोलून तुला समाधान होत असेल बोल, पण भांडू नका. काय चाललंय यार घरात. तो डॉक्टरने 1000 वेळा सांगितलं आनंदी वातावरण ठेवा, छान सगळं एकदम आनंद वातावरण ठेवा. सांगितलं एक भांडतंय काय सतत. यांना सांग, यांना हिला सांग, यांना सांग, यांना सांग. बाबू तू बोलला होता ना बाबू. ए बाबू
तू बोलला होता ना घरात आनंदी वातावरण ठेवायचं, हा. छान छान लहान मुलांचे फोटो लावायचे, तर हिने त्या समीर चौगुलेचा फोटो लावलाय. त्या समीर चौगुलेचा फोटो लावल्यानी काय करायचं? मला आवडतो तो नट समीर चौगुले, किती भारी ऍक्टिंग करतो. मला काय वाटतं माहितीये का, आपल्या बाळाने ना समीर चौगुले सारखं झालं पाहिजे, त्याच्यासारखीच ऍक्टिंग केली पाहिजे. असं केलं पाहिजे. म्हणजे आपलं बाळ जेव्हा असं या जगात येईल ना, तेव्हा आपलं बाळ असंच बोलत येईल, ए हमको ते हमरे को ते हे काय करते काय? लोक ना हसली पाहिजेत आणि हसतील लोक. हसणार नाहीत लोक, थुंकतील. काय तो काय नट आहे समीर मला चौगुले? आवडतो कसं बोलतात. नुसतं नाकाने शहनाई वाजवतो म्हणजे काय नट झाला? आहेत चांगले. मोठा नट, त्याला काय येतंय? आई 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 काय? उद्या स्किट त्याच्याबरोबरच आहे. एवढं नको बोलू. हा मग चांगला आहे नट तसा. येते थोडीफार ऍक्टिंग त्याला येते. पण बाबू नाही नाही, टॅलेंट समजा नाही घेतले आणि रुपडं घेतलं तर मग काय प्रॉब्लेम काय? म्हणजे त्याचं रुपडं एवढं वाईट आहे? बोलताना 4 वेळा थांबलास तू. चांगलं हाय, बरं आहे. ए बाबू, हा ते समीर चौगुलेचा फोटो काढ आणि आणि गौरव मोरेचा फोटो. खबरदार! अजिबात नाही. मी माझ्या भिंतीवर पाणी मारेन, पोपडे तयार करेन, पोपडे पाडेन आणि तशीच भिंत माझ्या बाळाला दाखवीन, पण गौरव मोरेचा फोटो नाही. असेच पोपडे दाखवीन. ए बघ नमा, मला म्हणू सांगण्याचा उद्देश कळतोय तुला. तू सकाळी उठल्या उठल्या तुला शांत वाटलं पाहिजे, प्रसन्न वाटलं पाहिजे, एवढाच अर्थ आहे. एवढंच केलं पाहिजे ना पशा. हा. मग यांना सांग सकाळी सकाळी मला तोंड नका दाखव. म्हणजे ही कशी बोलली? मी बोललो कशी बोलली? अरे हे- बाबू, बघ कशी बोलते. आधी तो स्वर बंद करा. ही बाई, हिला आधी हा तोंड स्वर बंद दाखवायचं, करा. मग मी काय आई, करणार आहो? मला सांगा, हा? मला झोप. मग तू काय सकाळी 10 वाजेपर्यंत लोळत बसणार? हो, मला शांत झोप हवी आहे रात्रीची आई. हा, रात्रीची झोप. सकाळी लवकर उठत नाही ही बाई. आई, काय लवकर रात्री उठत नाही? उशिरा झोपते. Pregnant आहे तर जरा आराम करते करते ना. बघ. मग हे ना हे ए नमा नमा हे काय हे होतं? ना हे तू आई, तू पोटात कळत आहे. हा काय नाही काय बाबा ए झालं डॉक्टरला बोलतो हे बाळा मी आहे बाबू बाबू आई जा ना डॉक्टरला बोलतो मी आहे बाबू बाबू आई, काही त्रास नाही काही नाही होणार बाबा आपण डॉक्टरकडे जा ना फोन कर. अरे काढते जा ना डॉक्टरला बोलव. आहे मी आहे बाबू ए बाबू मला लग्नानंतर पहिल्यांदा हे चित्र दिसलंय. हा क्या बात आहे. म्हणजे किती भांडणं झाली तरी फॅमिली ती शेवटी फॅमिलीच असते. हे कायमस्वरूपी व्हायला पाहिजे. हा, जातो ना. ऐका ना, वा 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 वा, तुमची भांडणं अतिशय रंजक होती, मजा आली. हास्यरसिक सई, बाबूची आई तर एकदम फेमस होत चालली आता आणि तिला बघायला आम्हालाही खूप बरं वाटतं. नमा सुंदर, समीर दादाची जी नक्कल केलीस ती सगळ्यात जास्त आवडली. भावा मस्त. आता अनेक सासवासुना घरी असतील, त्यांनाही कळेल या निमित्ताने की खरं घर पण कशात आहे. तर हा एवढा गोड विषय मांडल्याबद्दल आणि एवढा गोड सादर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. प्रसादा. फार गोड होता परफॉर्मन्स. पशा, मला असं वाटतं की बाबू म्हणणारी आई किंवा लॉली किंवा स्लोमॅन अशी अनेक कॅरेक्टर्स तू स्वतः जन्माला घातलीस, तेव्हा तू प्रसूती वेदना फार जवळनं वा अनुभवलेल्या वा आहेस. वा 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 दादा. किंवा कुठलाही लेखक जेव्हा कुठलंही कॅरेक्टर निर्माण करतो तेव्हा त्यांनी त्या प्रसूती वेदना भोगलेल्याच असतात आणि त्याच्यानंतरच त्याला त्या अपत्याचा आनंद मिळत असतो आणि तो त्या अपत्यावरती त्याला हवे तसे संस्कार करत असतो आणि वाढवत असतो. सो त्याच भावनेने तू हेही कुटुंब तुझे संस्कार करून वाढवतोयस, त्याला मोठं करतोयस. फार मजा येते. आणि जेव्हा खूप काय घणाघाती ह्युमर नसतो तेव्हा ते जास्त जोखमीचं काम असतं आणि तेव्हा विशाखा आणि नमासारख्याच नट्या त्याकरता आवश्यक असतात, ज्या अत्यंत तरलतेने त्या भावना मांडतील आणि तरीही त्यातनं ह्युमर बाहेर काढतील. विशाखा फॅन्टॅस्टिक. नमा अफलातून नक्कल केलीस तू सम्याची, अफलातून. फार मजा आली. वंडरफुल परफॉर्मन्स, मजा आली. वा 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 वा.
मंडळी, प्रभाकर मोरेंच्या प्रहसनात आज येणार आहे मोर. बघूया तो किती हास्य पिसारा फुलवतोय ते. तुमच्या समोर येतात चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. बघितलंस राणे, आज तुझ्याने माझ्या स्वागताला पावसानं पण हजेरी लावली. राजन, राजन, हा ढगांचा गडगडाट ऐकून असं वाटतंय आपल्या प्रेमाचं गीतच गात असेल ही वसुंधरा. कोंबडायस का पिसालीला डुकर आहे? अरे वसाड्या मांग वलून बघ, वलून बघ. हा, मोराचा पिसारा लावलेला आहे. फकीराच्या झाडूतली पिसं नाही लावली आहेत तुला. मोर आहेस ना तू? मोर आहे मोर. मोर आहेस ना? मोर. अरे मोरी आहेस ना? साधा तुला मोर करता येत नाही? अरे कशी बशी या मोऱ्यांची इज्जत मी राखली आहे. नाही तर ह दोघं वासड वाट लावून टाकली लागली तुमच्या तोंडाला ती. हा, मोर आहेस ना? मोर आहेस ना? हा? बायकोचा भाव म्हणून तुला मोर केला. कसा करतात मोर? कसा करतात? कोंबडायस करायला? मोराचा पदन्यास तुला इंट्रीला कसा शिकवलाय? कसा शिकवलाय तुला? कसा? हे बघ, काय आहे माहितीये का? बघ, आपला हा ढोंगा नाही ना, हा, असं मांग करायचा बघ, असं. म्हणजे इकडे पिसारा लावलेला असतो ना, हा, तो असा फुलवायचा असतो ना, हा, म्हणजे तो जेवढा मांग जाईल तेवढा घालवायचा. हा, आणि हे असं हात ठेवायचं आणि हे बघ अशी चोच पुढे घ्यायची आणि हे बघ असा पदन्यास असतो असा. आणि समजा पाऊस पडायला लागला आणि मोर जर जास्तच रंगात आला तर आनंदात कसा नाचल? कसा कसा? असं खेळायचं. करून दाखव. आता ढुंगाने बाहेर का अशी अशी बोट आहे. पोलिओचा डोस न घेतलेला मोर बघितला? तुझ्या आईशीच्या भावानं असा मोर केला नव्हता कधी? नीट करण लय मारी नाटकात वाट लावशील तो, सांगून ठेवतोय. नीट पदनास लक्षात ठेव. आणि काय रे, तुला किती वेळा सांगितलं दाढी काढ म्हणून? ही बोकडासारखी दाढी कशाला वाढवून ठेवलीस? पहिली दाढी कर मग ये. नाही नाही, मी नाही दाढी काढणार. माझी ताई बोलले की मी दाढीमध्ये खूप हँडसम दिसतो म्हणून. मी नाही काढणार. अरे वासाडी पडली तुझ्या तोंडावरती. याची ताई, हो मॅडम ऐकता वाय, याची ताई आणि हा दिंडू खाय. याच्या ताईला ना सौंदर्य दृष्टी नाहीच आहे. हो, मला ती हँडसम समजते. नाही मग कठीण आहे. काय का? नाही हा, बघ तुला काय सांगितलंय, नीट कर नाही तर लय मारीन तुला. जा एंट्री घे, व्यवस्थित एंट्री घे, बरोबर पदन्यास करी दे. पण मी एकटाच येऊ, माझ्यासोबत कोण नाही? तुझ्यासोबत कोण कशाला हवाय आता? याला काय अर्थ आहे? राजासोबत राणी तर मोरासोबत लांडोर नको? कोण पाहिजे? लांडोर. अरे मोर आणि लांडोर हा इथं बागडतायत आणि राजा येऊन इथं थुई थुई नाचतोय असं नाटक नाही आहे. राजा आणि राणी अशी रोमॅन्टिक सीन मध्ये वाहून गेलेली आहेत आणि तिथं येऊन मोर नाचतोय थुई थुई असं नाटक आहे का नाही? हा, लांडोर होतोय. हा, लांडोर पाहिजे. पण याला काय अर्थ आहे? नाटक आहे, नाटकात मोर आहे तर मग लांडोर पण पाहिजे ना. अरे पाहिजे की नाही लांडोर? आता मी तुम्हाला एक मिनिट, तुम्ही माझ्या लांडोर व्हाल काय? मी हा चालेल मला येतं लांडोर करता. दाखव दाखव. तसं पण यांची राणी बनून कंटाळा आलाय मला. दाखव, करून दाखवा. करून दाखव. हा
तुझी आयशी भावान लांडून केला नव्हती अशी. हा काय नाचतस हा? आता राणीचा रोल द्या तर राणीचा रोल का ना रांडील कशाला करतेस? तुला मारी ना धरून बोल करा सांगून ठेवतो तुला. हा वा रे वा एंट्री घे. जाऊ दे असं. हे बघ नका ओरडू त्याला. हे बघ बाळा ते सांगतात ना ते नीट लक्षात ठेव आणि तशी एंट्री घे. हा जास्त टेन्शन घेऊ नको. जा जा. बाळा बोलते मला. मग बोलू दे ना. एक डाव हिला लांडोर करा मग बघा बाळा बोलणं सोडते की आम्ही बाळा. काय काय बोलला? गळीचं सगळं दात पाडी ना सगळं. हा मी बाळा आहे. अरे ह्याला कुठं नेऊन आपटू हा कुठं नेऊन आपटू वसाड्या. आग लागली तुझ्या तोंडाला. एक तर नाटकात नटी मिळत नाही काम करायला. मग बाळा कशी बोलतात म्हणायचे? मारी ना धरून बाळा बोलत काय ना बस. चल एंट्री घे व्यवस्थित एंट्री घे. येतो परत. आपण परत सुरू करूया. पाहिलंच राणी तुझ्या आणि माझ्या स्वागताला आज पावसाने सुद्धा हजेरी लावली आहे. ऐक हा थेंब थेंब पाऊस किती टपोरे थेंब आहेत. राजन किती गंमत आहे नाही का? या पावसात मी एकटीच भिजते तुम्ही कोरडेच आहात. हो झाला मी पण भिजतोय पण मी राजा समोर मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. बघितलंस हा पाऊस सुद्धा किती गमतीशीर आहे ना. आबा बेडकातला मोर बघ. हे मोरा मध्ये बघ टाळ्या घेत कशा येते घेतो. फोडू काय तुझा तू आण बंद कर आणि काय जो थुई थुई नाचत तर नाच ना. डुकर मागे लागल्यासारखं काय नाचतोय? मोर असाच ओरडतो. असा ओरडतो मग कसा असा असा ओरडतो? हा तुला कोणी सांगितलं? मी भूमिकेचा अभ्यास करत होतो ना तेव्हा व्हिडिओ बघितल्यात मोर असाच ओरडतो. तू अभ्यास करताना असा व्हिडिओ बघतला? अरे वासाड्या तसा नसता. अरे मोर आहे ना मोर. हा बघ हे बघ असं परत असा ढुंगण असं बाहेर काढायचा आणि मोर कसा ओरडतो बघ आता. असा वरडतो. नाही नाही मग तुम्ही वेगळी व्हिडिओ बघितली असेल. ती नाही मी बघितलेली व्हिडिओ बरोबर आहे. लय खाबाट थोडी ना तुझा. हा असा वरडतो नीट करा नाही तर बघा मी मारीन तुला सांगून ठेवतोय. हा तुम्ही डान्स पण नाही बसवलं तर मोराचा. अरे काय मोराचा काय डान्स बसवण्यासारखा हाय काय मला सांग. त्याच्यात काय आहे मला सांग. मोराचा पद्धत एकदम सिंपल आहे. कसं दाखव मला बरं. असं म्हणजे असं ढुंगण बाहेर काढायचा असा करायचा आणि बघ हे वाजव रे. हा असं असतं ना. वा मोरे वा. मोरे तुम्ही मोर पण मोरेंसारखाच केलात. मला काय वाटतं ना मोरे तुम्ही ना मोराचा रोल करा आणि दत्तू करेल ना माझ्या राजाचा रोल. मी पण यांना हेच बोलत होतो. मी राजा दिसतो म्हणजे दाढी पण आहे ना मला. यांना खोटी दाढी द्यावी लावावी लागेल. मी करतो राजाचा रोल. मला ना भारी डायलॉग असलेला रोल द्या. कसा जाडच काढतो डायलॉग मारून सगळीकडे. वाढ फोडीन. हा जा तिकडे कुठेतरी जाम लांब विहार कर. आम्हाला रोमांस करू दे. इकडे बाळा. हे बघ बाळा सारखं सारखं ना त्यांना चिडायला नको लावूस. आपल्याला रिहर्सल करायची की नाही शांतपणे सगळं लक्षात ठेव. जा हिला एकदम लांडोर बनवा नाहीतर मला तरी राजा करा. मग हिला दाखवतो बाळा बोलते मला. सगळं दात पाडून टाकी. बाळा कशाला बोलते मला ती. विहार कर जाऊन सांगतोय. लांब जाऊन विहार कर. जातो. आपण आता पुढे सुरू करूया. पाहिलंस राणी पाहिलंस तुझ्या आणि माझ्या स्वागताला पावसाने सुद्धा हजेरी लावली. अगं बाई राजन हा ढगांचा गडगडाट ऐकून असं वाटतंय की वसुंधरा आपल्यासाठीच प्रेमगीत गात आहे. खरंय अगदी खरंय. मोरे कसला आवाज येतोय? नाही आवाज येतोय कसला तरी. मोर आहेस ना मग वेफर काय खातोयस? तर ताई मला बोलले की दर 10 मिनिटांनी ना थोडं थोडं काहीतरी खात जा. मोर कसा एनर्जेटिक वाटला पाहिजे ना म्हणून. नाही काय 2 तासाच्या नाटकात आहे ना तुझा 5 मिनिटाचा रोल आहे. अरे वसाड्या नाटक सुरू व्हायच्या अगोदर खा नाहीतर नाटक संपल्यानंतर खा. आता खायची गरज आहे. PSL चालू आहे ना आता खातोय.
नाही बोल कर, लक्ष दे नेमका. हा. हो मोरे हे बघ नाही आपण काय करू हा बघ तिकडे आम्ही रोमांचा सीन करता वाय हा. तू यायचं हा मुंजिक वाजल्यावर आणि अन्न म्हणणं रोमांस करायचा आणि विहार करायचा कळलंय तुला नीट लक्षात ठेव. हा वा रे वा. हा ए बाबा तू झोपेत ना उठलास म्हणजे पाऊस पडतो असं होत नाही. हा मला डायलॉग बोलू ते मग वाजव ना विजांचा कडकडाट लगेच पुढे सुरू होतो. थांब जरा साडी पडली ऐक. हा बघितलंस राणी आज तुझ्यानी माझ्या स्वागताला पावसाने सुद्धा हजेरी लावले. राजन किती नयनरम्य आहे सगळं दृश्य. राजन अरे दृश्य जरी नयनरम्य असलं तर तुझ्या नयनामध्ये मला बागडायचं राणी. वा 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 राणी किती छान आहे. राणी पाहिलंस राणी किती हे नयनरम्य दृश्य आहे पाहिलंस. हॅलो ताई. हा ताई. नाही ऐक ना. हा दाजी ना. हा हे बघ, मी काय दाजी म्हणतो तिकडे ना, हिरोईनला मिठी मारतायत. ताईला काय सांगतोस. हा ते बोलतात तिला काय सांगतो लांब हो तू माझ्या आम्हाला मिठी मारते तू लांब हो बोलतात ते. मारू काय सोड. हा हॅलो 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 अगं ऐकून घे. अगं ते नाटकात नाही ते सगळं खोटं खोटं असतं असं काही नसतं. अगं ना ते अलिंगर खरंच खोट. हॅलो हॅलो हे काय हा त्या राणीला तू लांडोर बनवलेस आणि फोनवर सगळ्या गोष्टी सांगतोस तुझ्या ताईला. मग ताईने मला सांगितलंय काय? की दाजींवर बरोबर लक्ष ठेवत जा म्हणून. अच्छा ह्याच्यासाठी तू नाटकात काम करायला आलायस. हा ताईचा चमचा कुठला मारीन धरून काय सांगितलं तर सांगून ठेवतोय मोबाईल फोडून टाकेन. थांब कर तुला काय सांगितलंय हा तिकडं असं 4 फूट लांब जा आणि तिकडे जाऊन काय तो विहार कर तिकडे काय तो जाल कर. म्हणजे मी तिथे गेलो की तुम्ही इथे हिरोईन सोबत लगट करत बसा. काय लगट काय. हे खूप शहाणे आहेत माहितीये का. मुद्दाम रोमॅन्सचं सीन असलेलं नाटक घेतात आणि चालू सीन मध्ये हिरोईनला लगट करत बसतात. मोरे काय सांगतो हे खरं आहे. तुम्ही असे वागता. अरे खोट्या बोलतोय असं असं थोडी असतं. मी काय रोमॅन्टिक सीन मध्ये लगट करतो का हिरोईनची. हो मग मागच्या 10 राणे सोडून काय गेलं सांगा बरं. राणी सोडून गेल्या काय अशाच गेल्या पाहिजे त्यांना येत नव्हतं काय काय. मोरे हा. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. काय कसली लाज तुम्ही त्याच्यात? मला काय सांगितलं होतं की त्या 10 राण्यांनी तुम्हाला पेमेंट वाढवून मागितलं तुम्ही त्यांना काढून टाकलं म्हणून. अहो, तसं नाही 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 काढून नाही टाकलं. मग? ते मागच्या शेवटची एक राणी होती ना तिने यांना चपलीनं मारलं होतं आणि उलट त्यांच्यावर केस पण टाकली होती. अरे नारली लाज. पोपलीच्या बागा दिल्या नारली पोपलीच्या तेव्हा तिने कुठं केस मागं घेतले. मोरे तुम्ही माझ्याशी लगट करायचा प्रयत्न केलात ना तर नारळी पोफळीच्या बागांवर भागणार नाही. तुमचं घर आणि सख्खी जमीन जुमला वगैरे सगळं लागेल मला. अच्छा अच्छा म्हणजे तुम्हाला लगट करायला काहीच हरकत नाही फक्त तुम्हाला प्रॉपर्टी पाहिजे. नाही, असं नाही, असं कसं असं नाही म्हणजे नाहीये. अरे वा रे वा. आणि हा बघा असं काही ठरलेलं नाही लगट बिगट करायचंय काही पण बोलू नको. राहू दे राहू दे राहू दे. तुम्हाला सांगतो अंधारातून विंगीत जाताना ना एक वेळ माझी पिसं धरा पण त्यांचा हात धरू नका. हा ते जाम डेंजर आहेत. हात धरतात आणि हात खेचून ना लगेच लगट करतात. अरे बापरे, danger आहे. वा रे वा. इकडे बरोबर होतं ठीक आहे. हे कधी लगट केली कधी लगट केली मला माहिती नाही का सगळ्या लोकांना माहिती आहे इथे तुम्ही लगट करता म्हणून. मारी नाही काय सांग- कोणाला पण विचारा मोरेंच्या नाटकात ब्लॅकआउट मध्ये बाईच्या किंचाळण्याचा आवाज येतो की नाही. मोरे लाज वाटते मला खरंच लाज वाटते. मी तुमच्या बरोबर नाटक करते याची. अरे लाज कशी रे? हा काही सांगतो तू ऐकतेस काय असं नाही म्हणजे नसतं. रिहर्सल मध्ये पण तुम्ही असंच केलं असतं? नाही हे फक्त तालीम आहे माहितीये. अच्छा तालीम आहे म्हणून. म्हणजे प्रयोगात तसं करणार होता तुम्ही. अहो प्रयोगात कोण करताय कसं आहे नवीन नवीन नाटे असतात ना तर ब्लॅकआउट झालं की त्यांना अंधारात काही दिसत नाही काय जमतली मग कसा माझा पाय लागतो ते किन चालतात बाकी काही ना काय 10 वेळा असं होतं. 10 अरे लक्षात ठेवा त्या सगळ्या 10 बायकांना गोळा करणारे मी आणि तुमच्या विरुद्ध केस करते की नाही बघाच तुम्ही. अरे कसलं केस असं कसं नाटक नाही व्हायचं बाकी काही नाही. निघा आता निघा. राजा राणीचं नाटक वगैरे सगळं कॅन्सल. मला नाही करायचं तुमच्या. अरे कमी ना त्याच्याबरोबर चला निघा आता तुम्ही. हा आता राजा राणीचं नाटक नाही आले लाडात. आता इकडे मोराचं आणि लांडोरचं नाटक होणार आहे. चला तू घरात ये हा तुला बघ कसा चेसतो तू. हा, बघतो बघतो धावा चला जा चला. आले लाडात. तू घरात ये. जा 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 हा. चल मी तुला लांडोर कशी नाचते ते दाखवतो. हा. वा वा छान होती ही हसरी तालीम. मजा आली. सई असं कुठला मोर असतो. दत्तू तुझ्या भोवती
किंवा तुला कास्ट करून तुझ्या कॅरेक्टरच्या भोवती काहीतरी लिहिलं गेलं आहे. आय थिंक या मंचावरचा तुझा प्रवास दिवसेंदिवस योग्य दिशेला आणि चढत्या क्रमाकडे चालला आहे हे बघून अत्यंत अभिमान आणि आनंद होतोय. फार गोड दिसतोयस. हेअर मेकअप कॉस्ट्यूम ऑन पॉइंट आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळे वाजवूयात. डासानंतर तू केलेलं आवडणारं प्राण्याचं कॅरेक्टर किंवा पक्षाचं कॅरेक्टर हे मोराचं कॅरेक्टर आहे दत्तू. फारच भावलं, फार मजा आली, फार गोड आणि फार विचित्र. हसून हसून मेलो. मस्त संकल्पना होती. तुम्ही ती छान फुलवलीत. प्लॅटॉनिक आणि रसिका मस्त. तुमची साथ अमेझिंग होती. मजा आली. वा सुपर. वा 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 वा. प्रसादा. वा बहारदार. दत्तू, या निमित्ताने मी जाहीर करतो की तू फक्त मोर नाही आहेस, तू वन्स मोर आहेस. ओहो वा 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 वा. तू जेव्हा जेव्हा येशील तेव्हा तेव्हा तुझा परफॉर्मन्स वन्स मोर द्यावा असाच असतो आणि असाच होत राहावा ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. फार गोड दिसतोयस, फार मस्त मेकअप केलायस. मोरे ॲज युजल फॅन्टॅस्टिक. रसिका खूप छान दिसतेस आणि खूप छान कॅरी केलं. या सेटवर काही नसताना तो नाटकाचा सेटही आम्हाला तुम्ही दाखवलात, ते जंगलही दाखवलं आणि तुमच्याच बरोबरीने लाईट ऑपरेट करणाऱ्याला आणि म्युझिक डिपार्टमेंटचं सुद्धा खूप कौतुक. व्हेरी वेल. थँक्यू. मंडळी, हास्याचा हा गारवा अनुभवण्यासाठी आता आपण भेटणार आहोत पुढल्या भागात. तुम्ही बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन कमी मार.